नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 23 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, 60व्या ज्ञानपीठ पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित केले जाणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच आर वैरामुथू. तर बघा, आर वैरामुथू असं यांचं नाव आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, त्यांना 60व्या ज्ञानपीठ पुरस्कार 2025चा जो आहे याने सन्मानित केले जाणार आहे. ओके, म्हणजेच त्यांच्या नावाची आता नुकतीच निवड झालेली आहे. ओके, आणि लवकरच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बघूयात आपण याबद्दल. तर बघा, त्यांचे पूर्ण नाव आहे रामास्वामी वैरामुथू. ओके, तर असं यांचं पूर्ण नाव आहे. तर बघा, त्यांचा जन्म झाला होता 13 जुलै 1953 रोजी आणि तामिळनाडू या राज्यामध्ये यांचा जन्म झाला होता. तर बघा, व्यवसाय काय आहे, तर बघा, ते एक प्रसिद्ध कवी, लेखक तसेच गीतकार आहेत. ओके, तर बघा, साहित्य व त्यांची कारकीर्द काय आहे, तर बघा, ते प्रामुख्याने तमिळ भाषेतील कवी आणि लेखक आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूयात आपण त्यांना प्रमुख कोणकोणते पुरस्कार भेटलेले आहेत ते पाहूयात आपण. तर बघा, त्यांना सध्याचा ज्ञानपीठ पुरस्कार 2025चा जो आहे त्यासाठी त्यांचं नाव निवडण्यात आलेलं आहे. आणि बघा, साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. पद्मश्री भेटलेला आहे 2003 साली आणि पद्मविभूषण भेटलेला आहे 2014 साली. ओके, लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, फूड अँड माउथ डिसीज लसीकरण मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच गुजरात. तर बघा, फूड अँड माउथ डिसीज हा जो लसीकरण मोहीम आहे ते गुजरात या राज्याने नुकतीच सुरू केलेली आहे. ओके, तर गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, पुढचा प्रश्न बघण्याआधी या मोहिमेबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, ही जी मोहीम आहे ती 1 मार्च 2026पासून सुरू झालेली आहे. आणि याचा उद्देश काय आहे, तर बघा, पशुपालनाला जसे की गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण देणे असा याचा मुख्य उद्देश आहे. तर बघा, ही जी मोहीम आहे ती नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत राबवली जाते. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक बँकेकडून कोणत्या भारतीय राज्याला 299.66 दशलक्ष डॉलर्सची कर्ज मंजूर झाले आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्याला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक बँकेकडून नुकतेच 299.66 दशलक्ष डॉलर्सची एवढी रक्कम मंजूर झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. हे जे कर्ज आहे ते उत्तर प्रदेश क्लीन एअर मॅनेजमेंट प्रोग्राम, बघा, उत्तर प्रदेश क्लीन एअर मॅनेजमेंट प्रोग्राम अंतर्गत दिलेले गेलेले असून वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रामध्ये प्रदूषण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे असा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, आणि हे प्रदूषण कमी केल्यावरच हवेची गुणवत्ता वाढणार आहे. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, MP बिर्ला स्मृती पुरस्कार 2025 कोणत्या शास्त्रज्ञाला देण्यात आला आहे. तर बघा, पुरस्काराचं नाव आहे MP बिर्ला स्मृती पुरस्कार 2025. ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे यशवंत गुप्ता. तर यशवंत गुप्ता यांना MP बिर्ला पुरस्कार 2025 सालचा जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा, MP बिर्ला स्मृती पुरस्कार 2025 वर्षासाठीचा जो आहे तो यशवंत गुप्ता यांना देण्यात आलेला आहे. आणि बघा, ते एक प्रमुख वैज्ञानिक असून त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि त्यांना म्हणूनच हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी शिख रिव्हॉल्यूशन 2.0 म्हणजेच शिख क्रांती 2.0 हा जो उपक्रम आहे तो कोणत्या राज्याने सुरू केला आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच पंजाब.
तर बघा, पंजाब राज्याने जागतिक बँकेच्या सहकार्याने नुकतेच शालेय शिक्षण सुधारण्यासाठी शिख रिव्होल्यूशन 2.0 हा जो उपक्रम आहे तो नुकताच सुरू केलेला आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि पंजाब या राज्याची राजधानी आहे चंदीगड. तर बघा, बघूयात आपण वर्ल्ड बँकबद्दल म्हणजेच जागतिक बँकेबद्दल. तर बघा, ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी की विकसनशील देशांना आर्थिक मदत जसे की कर्ज आणि तांत्रिक सहाय्य देते. तर बघा, याची स्थापना झाली होती 1944 मध्ये. बघा, ब्रेटन वूड्स परिषद यामध्ये याची स्थापना झाली होती. बघा, मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, KISS मानवतावादी पुरस्कार म्हणजेच ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 कोणाला मिळाला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच नीता अंबानी. तर नीता अंबानी यांना KISS मानवतावादी पुरस्कार म्हणजेच ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025चा जो आहे तो मिळालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, नीता अंबानी जे आहेत त्या रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक तसेच अध्यक्षा असून शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 कोणत्या राज्याने मंजूर केले आहे? याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्राने महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026चा जो आहे तो मंजूर केलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघूयात आपण याबद्दल. बघा, हे जे विधेयक आहे ते विधेयक राज्याच्या विधानसभेमध्ये व विधान परिषदेमध्ये मंजूर झाले असून जबरदस्ती किंवा फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्याचा असा याचा उद्देश आहे. ओके, तर लक्षात ठेवा, याचा उद्देश काय आहे तर जबरदस्ती किंवा फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवणे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, भारतातील कोणत्या बँकेला वर्षातील सर्वोत्तम उपक्रम पुरस्कार म्हणजेच इनिशिएटिव्ह ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजेच RBI. तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं याचं नाव आहे. तर भारताची हे सेंट्रल बँक आहे. तर बघा, RBI या बँकेला भारतातील म्हणजेच जागतिक स्तरावरती वर्षातील सर्वोत्तम उपक्रम म्हणजेच इनिशिएटिव्ह ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघूयात आपण. हा जो पुरस्कार आहे तो लंडन स्थित सेंट्रल बँकेकडून सेंट्रल बँकिंग संस्थेकडून देण्यात आलेला आहे. बघा, RBIला हा सन्मान bank.in सुरक्षित डोमेन उपक्रम सुरू केल्याबद्दल मिळालेला आहे आणि ज्यामुळे डिजिटल फसवणूक कमी होण्यास मदत होणार आहे. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. मार्च 2026मध्ये कोणत्या राज्याने समान नागरी संहितेचा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मसुदा सादर केला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर आहे गुजरात. तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर गुजरात या राज्याने मार्च 2026 म्हणजेच या चालू महिन्यामध्ये समान नागरी संहितेचा मसुदा सादर केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, जागतिक हवामान दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, जागतिक हवामान दिवस हा जो आहे तो दरवर्षी आपण 23 मार्च रोजी साजरा करतो. ओके, म्हणजेच आजच्या दिवशी 23 मार्च रोजी दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. बघा, जागतिक हवामान दिवस म्हणजेच वर्ल्ड मेटरोलॉजिकल डे हा जो आहे तो दरवर्षी आपण 23 मार्च रोजी साजरा करतो आणि हा दिवस वर्ल्ड मेटरोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो. ओके, तर लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाबरोबरच आपण आजच्या 10 प्रश्न म्हणजेच आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.